नमस्कार, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर, ज्या चॅनलवर तुम्हाला नेहमी अपडेट, वेगवेगळ्या परीक्षांचे, परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे, ते प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, वेगवेगळ्या विषयाचे तुम्हाला अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वारंवार देत असतो. आज तारीख 18 सप्टेंबर 2024. आज सुद्धा एक ब्रेकिंग न्यूजचा आपण अपडेट MPSC 2024च्या संदर्भातलं अपडेट घेऊन येतोय. MPSCच्या दोन परीक्षेची पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ठीक आहे की चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. त्या दोन परीक्षांमध्ये MPSC राज्यसेवा आणि MPSC कंबाईन. ठीक आहे की आधीच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा परीक्षा कधी होणार आहेत, त्याची तारीख कधी डिक्लेअर होणार आहेत आणि इथून किती दिवसानंतर परीक्षा होणार आहेत याची तुम्हाला माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. आज आपण पाहतो आहेत ठीक आहे ओके MPSC राज्यसेवेची माहिती तुम्हाला मिळालेलीच आहे. सर्वांनी तो जुना व्हिडिओ पाहून घ्या, याच्या आधी अपलोड झालेला. त्याच्यामध्ये राज्यसेवा MPSC 2024 ची तारीख डिक्लेअर झाली आहे. त्यानंतरची परीक्षा आहेत MPSC कंबाईन 2024. आता MPSC कंबाईन 2024 ज्या परीक्षेची मुळात जाहिरातच अजूनपर्यंत आलेली नाही आहे ठीक आहे ओके, तसा टेंटेटिव्ह शेड्यूलचा पिरियड निघून गेलात, परंतु अजूनपर्यंत शासनाने म्हणजेच MPSCने महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अजून कंबाईन परीक्षेत जाहिरात टाकलेली नाही आहे. ठीक आहे ओके, म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी, माझ्या या लहान बहीण भावांनी या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करावा तर किती वेळ करावा, त्यांच्या आई वडिलांनी त्याची वाट पाहावं तर किती वेळ वाट पाहावी, त्याच्या नोकरीची वाट पाहावं तर किती वेळ वाट पाहावी, ज्याचं वय लग्नात झालाय त्यांनी आपलं लग्नासाठी किती वर्ष अजून थांबावं. ठीक आहे ओके, याचा सुद्धा या शासनाला थोडा तरी विचार नाही आहेत. माझी शासनाला कळकळीची विनंती आहे, माझी MPSCला कळकळीची विनंती आहे की या सर्व विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका, यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, यांचा न्याय यांना द्या आणि लवकरच जाहिरात काढा. आणि त्याच दृष्टिकोनातून आज क्रमांक CMA 4023 प्रक्र 1602023 जाहिरात 2023 ची जाहिरातसाठी आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 ला MPSCने स्वतःचं प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे. आणि याच्यातही विद्यार्थ्यांचा विजय आहे मित्रांनो, कारण की विद्यार्थी आज असंख्य विद्यार्थी शासनावर MPSCवर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की लवकरात लवकर MPSC ची परीक्षा घ्या, कारण की समोर आचारसंहिता लागणार आहेत, महाराष्ट्रात निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये, त्या आचारसंहितेमध्ये आमची जाहिरात कुठे फसू नये असं विद्यार्थ्याला कुठेतरी वाटत आहेत. आणि MPSC सुद्धा त्याचा विचार केलाय. चला बघा प्रसिद्धीपत्र काय आजच्या तारखेचं काय म्हणते MPSC. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क म्हणजे आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणतो. ठीक आहे ओके, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात, त्या संदर्भात काय माहिती आहे, काय प्रसिद्धी पत्रकामध्ये MPSCने सांगितलंय बघा. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या, बघा ते तुम्हाला हायलाइट करून दाखवत आहेत, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता, ज्याला आपण SEBC म्हणतो. ठीक आहे ओके, सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ज्याला आपण म्हणतोय. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता SEBC आरक्षणासंदर्भात अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता 26 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र शासनाचं SEBCच्या विद्यार्थ्यांकरिता अधिनियम घोषित झालं होतं. आणि त्या अधिनियमातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी MPSCला विचारात घेणं गरजेचं होतं, त्याच्याशिवाय त्यांना जाहिरात काढता येत नव्हती. ठीक आहे, त्या तरतुदीचा विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागाकडून गट ब, शासनाच्या सर्व संबंधित विभागाकडून गट ब व गट क सेवेतील पदांकरिता सुधारित मागणी पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने मग काही बदल झाले आहेत SEBC सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस आणि त्या अधिनियमानुसार. ठीक आहे ओके, मग MPSCला जाहिरात काढायची होती, परंतु तत्पूर्वी MPSC कडे मागणी पत्र येणं गरजेचं असते संबंधित विभागाकडून. जसं फॉर एक्झाम्पल PSI ची ऍड करायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून ठीक आहे ओके MPSC कडे MPSC मागणी पत्र देत असते की तुम्हाला किती जागेची जाहिरात घ्यायची आहे, किती जागा आम्ही तुम्हाला, किती PSI आम्ही तुम्हाला इलेक्ट करून देऊ, सिलेक्ट करून देऊ, किती PSI तुम्हाला पाहिजे किती. मग टॅक्स डिपार्टमेंटला, कर डिपार्टमेंटला विचारते MPSC की किती जागेसाठी आम्ही STI ची ऍड काढू. ठीक आहे ओके, आणि तसं मागणी पत्र संबंधित विभागाला मागत असते. आणि अजूनपर्यंत ठीक आहे ओके सेवेतील पदांकरता सुधारित मागणी पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने MPSCला ते मागणी पत्र आवश्यक आहेत प्राप्त करून घेणे असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा ठीक आहे ओके संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही.
MPSCने प्रामाणिकपणे कबूल केले आहेत की अजूनपर्यंत मागणी पत्र आलेलं नाही, त्यामुळे आम्ही जाहिरात काढू शकत नाही. आणि मग आजच्या तारखेला काय म्हणते MPSC मागणी पत्राबद्दल बघा लक्षात घ्या. आयोगातर्फे शासनास विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत व काही पदांचे जसे की पोलीस उपनिरीक्षक, अन्य विभागातील लिपिक, टंकलेखक इत्यादी मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहेत. मग MPSCने सांगितलंय की आम्ही शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडे, मग ते सेल टॅक्स डिपार्टमेंट असो, ते टॅक्स असिस्टंट असो, एक्साइज डिपार्टमेंट असो, या वेगवेगळ्या विभागाकडे आम्ही मागणीपत्र मागितले होते. त्यातल्या काही विभागाने मागणीपत्र आम्हाला दिले आहेत. आम्हाला सांगितलं की एवढ्या जागांसाठी तुम्ही रिक्रूट करा, एवढ्या जागेसाठी तुम्ही MPSCने परीक्षा घ्या. पण त्यातले काही विभाग असे आहेत की PSI साठी अजून मागणीपत्र आलेलं नाहीये. ठीक आहे, ओके, टंकलेखकसाठी आलेलं नाहीये, म्हणून आम्ही थांबलेलो आहेत असं MPSC प्रामाणिकपणे कबूल करताय. मित्रांनो बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, सुधारित मागणी पत्रांबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून मग सुधारित मागणी पत्राबाबत सुधारित काही अपडेट करून द्यावा आम्हाला मागणीपत्र. ठीक आहे, ओके, SCBC नुसार. मग यांनी वारंवार पाठपुरावा केला म्हणते शासनाच्या संबंधित विभागाकडे. ठीक आहे, ओके, पण त्या संबंधित विभागामध्ये सुद्धा जे अधिकारी असतात ते सुद्धा त्यांच्या सुद्धा डोळ्यावर झापड असते, त्यांना सुद्धा हलवणारं कोणतरी असावं, कोणतरी जागा करणारं असावं. ठीक आहे, ओके, त्यासाठी विद्यार्थ्यांना आज रस्त्यावर उतरावं लागत आहे, आंदोलन करावं लागत आहे, महाराष्ट्र शासनाला जागा करावं लागत आहेत. आणि आज कुठेतरी त्या मागणीला, त्या आंदोलनाला यश प्राप्त होताना दिसत आहे. मित्रांनो, सुधारित मागणी पत्राबाबतच्या शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणी पत्र प्राप्त होताच. यस, इथे थोडंसं आपण पॉझिटिव्ह राहू. ठीक आहे, ओके, आता अनेक विभागाकडून मागणीपत्र मिळालेले आहेत, फक्त 1-2 विभाग राहिले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा मागणीपत्र प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल. शब्द महत्वाचा आहे, प्राधान्याने, म्हणजे प्रायोरिटी सेक्टर, म्हणजे सर्वात पहिले प्राधान्य आम्ही या परीक्षेला देऊ बा. जसं मागणीपत्र मिळालं तसं आम्ही या परीक्षेची जाहिरात काढू. मित्रांनो, तयारीला राहा, तयारीत राहा, गाफील राहू नका. ठीक आहे, ओके, शांततेचा काळ आहे. आणि असं म्हणतात मित्रांनो, बघा लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये शांततेच्या काळात जो घाम गाळतो त्याचं युद्धाच्या काळात रक्त कमी सांडते. मित्रांनो, आता हा शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळात झोपा काढू नका, घाम गाळा, अभ्यास करा. मग युद्धाचा काळ येणार आहे, जेव्हा जाहिरात सुरू होईल त्यावेळेस मग धांदल उडेल आपली. जाहिरात आलेली आहेत, एवढ्या कमी जागा आहेत, मी कोणती तयारी करू, कोणता विषय घेऊ, अशी गडबड होण्याची गरज नाही. आज शांततेचा काळ आहे. जे काही विषय राहिले असेल, जे काही विषय बनवायचे असेल, एखादा विषय कच्चा राहत असेल, कमजोर राहत, त्याला अजून पक्का करण्याचा प्रयत्न करा. कसे मला 70च्या वर मार्क मिळेल 100 पैकी, याचा विचार करा मित्रांनो. आणि सर्वांना पुन्हा एकदा या MPSCच्या येणाऱ्या परीक्षांसाठी 2024च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया लवकरच नवीन अपडेट सहित. ठीक आहे, ओके, तोपर्यंत या व्हिडिओला, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट सुद्धा टाका. चला भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.